होममेड गोला. रात्रीचे 10 वाजले होते आणि तेवढ्यात घराची डोरबेल वाजते. आज तुम्हाला यायला उशीर झाला. हो, ऑफिसमध्ये खूप काम होतं, पण मी गट्टू चिंकीसाठी स्पेशल गिफ्ट आणलंय. कुठे आहेत दोघं? अहो, ते तर जेवण करून कधीच झोपले. तुम्ही गिफ्ट इथेच ठेवा, सकाळी बघतील ते दोघं. बाबा गट्टू चिंकीचं गिफ्ट टेबलवरती ठेवून देतात. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आज मी एक स्वप्न पाहिलं चिंकी. त्यात दिसलं की बिंगो हत्तीसारखा मोठा झालाय आणि त्याने मला त्याच्या सोंडेत पकडलंय. हळू बोल गट्टू, नाहीतर बिंगोला ऐकून वाईट वाटेल. तेवढ्यात बिंगो तिथे येतो. गुड मॉर्निंग बिंगो. चिंकी, असं वाटतंय की बिंगोला आपल्याला काहीतरी सांगायचंय. तो स्वयंपाकघराकडे बोट दाखवतोय. चल स्वयंपाकघरात जाऊन बघूया. गट्टू, चिंकी आणि बिंगो तिघेही किचन मध्ये येतात आणि डायनिंग टेबलवरती ठेवलेल्या गिफ्ट कडे पाहून म्हणतात, वाव, गिफ्ट. मी हे रात्री तुम्हा दोघांसाठी आणलं होतं. उघडून बघा. वाव, गोळा मेकर. थँक्यू बाबा. वेलकम मुलांनो. अरे वा, ह्याच्या मदतीने तुम्ही घरीच बर्फाचा गोळा बनवू शकता. आई, आम्ही दुपारी आमच्या मित्रांना बोलवू गोळा पार्टीसाठी. बरं ठीक आहे मुलांनो, पण जर नंतर तुम्ही घर स्वच्छ करायला मदत करणार असेल तरच. ये, ओके डन आई. चल गट्टू, सगळ्यांना सांगूया. हो. गट्टू, चिंकी फोन करून आपल्या सगळ्या मित्रांना दुपारी घरी बोलावतात आणि 2 वाजता सगळे मित्रमैत्रिणी गट्टू चिंकीच्या घरी येतात. बघा सगळ्यांनी, हा आहे आमचा नवीन गोळा मेकर. अरे वा, हा तर किती मस्त आहे. तसं आपण या मशीन पासून गोळा कसा बनवणार आहोत? लगेच सांगते मित्रांनो. आईने आधीच आपल्यासाठी फ्रीज मधून बर्फाचे तुकडे काढून ठेवलेत. आपल्याला या बर्फाच्या तुकड्यांना या गोळा मेकर मध्ये टाकायचेत. असं. चिंकी गोळा मेकरचं झाकण बाजूला करते आणि त्यात थोडेसे आईस क्यूब्स टाकते. हा, असंच. आणि आता त्याला झाकण लावून आपल्याला हे हँडल फिरवायचंय. अगं चिंकी थांब, आधी खाली भांड तर ठेव, नाहीतर बर्फ खाली पडेल. अरे हो, एकदम बरोबर. एक काम करा, आधी सगळ्यांनी आपापली भांडी निवडा, मग आपण सुरू करूया. आणि मग सगळी मुलं एक एक कलरचा बाऊल आपल्याकडे ठेवून घेतात. चिंकी सगळ्यात अगोदर हरीचा हिरवा बाऊल घेऊन गोला मेकरच्या खाली ठेवते आणि हँडल फिरवायला लागते. 1, 2, 3, चला सुरू. आणि खाली बर्फ त्या बाऊल मध्ये पडायला लागतो. वाव, वाव, चिंकी तू तर बाऊल मध्येच बर्फाचा डोंगर बनवलास. हो बंटी, चला आता लवकर सगळ्यांनी आपापले भांडी द्या बरं. ओके. बरं मित्रांनो, या गोळ्यामध्ये टाकण्यासाठी मी आईकडनं हा कच्च्या कैरीचा फ्लेवर घेतलाय. आणि हे बघा मित्रांनो, मी हे रूह अफजा घेतलाय. तुम्हीही सांगा की ह्यामधला कुठला फ्लेवर तुमच्या गोळ्यामध्ये टाकायचा आहे. गट्टू, चिंकी, आम्ही सुद्धा आमच्या सोबत घरून काही फ्लेवर सिरप आणलेत. वाव, मग मी सगळ्यांच्या भांड्यामध्ये भरभर अजून बर्फ टाकते आणि मग सगळ्यांनी आपापल्या आवडीचा फ्लेवरचा गोळा बनवा. ओके. मग चिंकी मशीनच्या मदतीनं प्रत्येकाच्या बाउल मध्ये बर्फाचा गोळा बनवते. सगळ्यात अगोदर मी सांगतो, मी घेऊन आलो आहे मँगो स्वीट सिरप. वाव, यम्मी वाटतंय. हरी आपला मँगो फ्लेवर्ड गोळा चमच्यानं एकदा खाऊन पाहतो. हा तर केवढा स्वीट आणि यम्मी आहे. हरी, तुझी जीभ तर तुझ्या गोळ्यासारखी पिवळी झालीये. आता माझी पाळी. बघा मित्रांनो, मी आणलंय हे चॉकलेट सिरप. चॉकलेट गोळ्याचं नाव तर मी आज पहिल्यांदाच ऐकलंय गुड्डी. म्हणूनच तर आज मी नवीन काहीतरी तयार करणार आहे. हा, इतकं बोलून गुड्डी चॉकलेट सिरप टाकून ब्राऊन चॉकलेटचा गोळा बनवते आणि सगळे तिचा गोळा ट्राय करतात. हा इतकाही वाईट नाहीये, पण इतकाही छान नाहीये. आतापर्यंतचा बेस्ट गोळा तर हरीचाच होता, मँगो फ्लेवर. कदाचित माझी ही चॉकलेट फ्लेवरची आयडिया तर चांगली नव्हती. नवीन इन्व्हेन्शन फेल्ड.
चला चला, आता माझी वेळ. मी माझ्यासोबत आता आणलेलं आहे स्ट्रॉबेरी सिरप. माझी आई हे सिरप माझ्या आवडीचा स्ट्रॉबेरी केक बनवायला यूज करते. हो, टाकून बघ बर बंटी. स्ट्रॉबेरी सिरप बर्फाच्या गोळ्यावरती टाकून बंटी पिंक गोळा बनवतो आणि टेस्ट करतो. यमी. पण बघा, आता मी अजून एक कमाल करतो. बंटी एक ग्लास घेतो आणि त्यामध्ये आपला सगळा बर्फ टाकतो. अरे, हे काय केलंस बंटी? आता बनेल खरा बर्फाचा गोळा. हे पहा, आता मी काय माझ्यासोबत आणलंय. बंटी आपल्या खिशातनं कुल्फी स्टिक सुद्धा काढतो आणि एक स्टिक ग्लास मध्ये टाकतो. अब्राकाडाब्रा, गिले गिले छू. हे बघून सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. वाव बंटी, तू तर जिनियस आहेस. हे तर मी करू शकतो. चला वा बाजूला सगळे. आता बनेल माझा मास्टर गोला. आणि मग मॉन्टी एका काळ्या रंगाची बाटली काढतो. हे काय मॉन्टी? हे आहे माझं स्पेशल कोला ड्रिंक. आणि मग मॉन्टी आपल्या बर्फावरती ते कोला ड्रिंक टाकून देतो आणि मग आता जाईल याच्यावरती सॉल्ट. मॉन्टीला हे सगळं करताना बघून सगळे मित्र एकमेकांकडे बघून म्हणतात, माहित नाही हा मॉन्टी कसा गोळा बनवतोय मित्रांनो. जे काही आहे खूपच खतरनाक वाटतोय. झाला रेडी. आता सगळेजण पटापट टेस्ट करून बघा. काय? आम्हाला try करावं लागेल? अगदी. इच्छा नसताना सुद्धा सगळेजण मॉन्टीचा गोळा ट्राय करतात. ई, मॉन्टी तू ह्यामध्ये जास्त मीठ टाकलंयस. हो, बरोबर बोलला गट्टू. हा एकदम विचित्र आहे. काय? असं होऊ शकत नाही. मॉन्टी स्वतः सुद्धा टेस्ट करतो. एवढाही काही वाईट नाही. ही मास्टर डिश आहे. तुम्हाला लोकांना नाही कळायचं. ओ नो, हे काय झालं माझ्या बर्फाच्या गोळ्याला? अरे नाही, मास्टर शेफ मॉन्टीचा गोळा पडला. पण तुम्ही काळजी करू नका सर. आता आम्ही सगळे मिळून तुमच्यासाठी खास गोळा बनवू. काय? नाही नाही, त्याची काही गरज नाही. अरे असं कसं नाही? तुम्ही आम्हाला इतकी मस्त डिश खायला घातली, मग आम्ही खायला घालू. आणि मग चिंकी एक नवीन बाउल घेऊन गोळा मेकर मधून पुन्हा काही बर्फ काढते आणि मग सगळे मित्र मिळून त्या गोळ्यामध्ये खूप सारे इन्ग्रेडियंट्स टाकू लागतात. हे ही टाका. आणि हे तर खूप गरजेचं आहे. हे पण टाकते. हे सुद्धा. थोडंसं चॉकलेट सिरप सुद्धा. ओहो, हे तुम्ही सगळं काय बनवताय? मलाही दाखवा. हे घे. झाला मॉन्टी, आता लवकर हा खाऊन बघ. असं वाटतं आता ट्राय करावंच लागेल. मॉन्टी एक स्पून ट्राय करतो, पण त्याची जीभ जळू लागते. तिखट तिखट, पाणी पाणी पाणी. मॉन्टीला पळताना बघून बिंगो सुद्धा त्याच्या पाठीमागे धावायला लागतो. हे बघून सगळे मित्र हसायला लागतात. हा हँडमेड गोळा पार्टी करण्याची तर मजाच आली. काय हो ना मित्रांनो? हा, बरोबर म्हणालास. नाही, अजिबात बरोबर नाही म्हणालास. दिवाळीची सुट्टी सुरू होती. दिवाळी हा गट्टू आणि चिंकीचा आवडता सण होता आणि त्यांना दिवाळी मोठ्या थाटामाटात साजरी करायची होती. गट्टू आणि चिंकी कॉलनीतील मुलांसह मातीचा किल्ला करत होते. किल्ला जवळजवळ पूर्ण झाला होता. आणखी किती मोठा बनवायचा आहे? झालाच, आता फक्त सजावट बाकी आहे. तेवढ्यात बाबांनी गट्टू आणि चिंकीला आवाज दिला. मुलांनो, आत या. बाबांचा आवाज ऐकून गट्टू आणि चिंकी पळत घरात जातात. मुलांनो, मी बाजारात जातोय. फटाक्यांची यादी तयार करून ती मला द्या. फटाक्यांचं नाव ऐकून दोघही खुश होतात आणि यादी बनवण्यास सुरुवात करतात. यादी तयार होते. ही घ्या बाबा, फटाक्यांची यादी. बघू तर काय काय लिहिलंय. फुलबाजी, रॉकेट, सुतळी बॉम्ब सर्व काही आहे. अरे बापरे, ही यादी नाही, हे तर फटाक्यांचं दुकानच आहे. बाबा, आम्ही आता किल्ला सजवायला चाललो आहोत. चल चिंकी. गट्टू आणि चिंकी बाहेर पळतात. अगं, ऐकतेस का? तुझी यादी तयार झाली की नाही? आणि तेव्हाच आई येते. ही घ्या किराणा सामानाची यादी. तुझी यादी मुलांच्या यादीपेक्षा लहान आहे. मुलांनी असं काय काय लिहिलं आहे, जरा बघू तरी. आई देखील फटाक्यांची यादी बघून चकित होते.
इतके सारे फटाके. थांबा, मी काही कमी करते. अगं राहू दे, मुलांना वाईट वाटेल. तर काय झालं, फटाके वाजवणं ही चांगली गोष्ट थोडीच आहे. आई फटाक्यांची यादी कमी करते. ठीक आहे, मी निघतो. बाबा बाजारात जातात. दुसऱ्या दिवशी दिवाळीची पहाट झाली. चिंकी आणि गट्टू पहाटे उठले. उठणं लावून छान आंघोळ केली आणि बाहेर पळाले. मुलांना बघितलं, आंघोळ करून खेळायला गेली. आज किती कामं आहेत, आता मला मदत कोण करेल? अगं जाऊ दे त्यांना, मुलं आहेत. मी तुझी मदत करेल, टेन्शन नको घेऊ. गट्टू आणि चिंकीचा किल्ला सजून तयार झाला होता. कॉलनीमधली सर्व मुलं किल्ला पाहून खूप खुश झाली. किल्ला खूप सुंदर आहे. हो खरंच. दिवसभर गट्टू आणि चिंकीने खूप मजा केली. आईने बनवलेल्या पदार्थांची मजा घेतली. मुलांशी खूप खेळले आणि संध्याकाळी टीव्ही पाहायला लागले. येऊ लागतो. आई, आमचे फटाके काढ लवकर, आम्हाला बाहेर जायचं आहे. आई फटाके आणते. फटाके पाहून गट्टू आणि चिंकी नाराज होतात. बस, फक्त इतकेच फटाके? हे तर आजच संपतील. थोडे थोडे फोडले तर आणखीन 2 दिवस जातील. बाबा, आम्ही तुम्हाला यादी बनवून दिली होती ना, मग इतके कमी फटाके कसे? आणि यात तर सर्व हलके फटाके आहेत. रॉकेट आणि सुतळी बॉम्ब तर नाहीच आहेत. तेवढ्यात बाहेर बॉम्बचा मोठा आवाज होतो. अरे देवा, बघा बॉम्बचा आवाज कसा आहे, कान देखील फुटू शकतात. मुलांनो, दिवाळी हा फटाक्यांचा उत्सव नसून दिव्यांचा आहे. फटाके प्रदूषण तर करतातच, पण फटाक्यांमुळे पक्षी आणि प्राण्यांना सुद्धा हानी होते. मोठे फटाके फोडल्यामुळे आपल्याला सुद्धा नुकसान होऊ शकतं. तेवढ्यात बंटी पळत येतो. काय झालं बंटी? काकू, ती राणी आहे ना, तिच्या भावाच्या हातात बॉम्ब फुटला, त्याचा पूर्ण हात जळाला. अरे देवा, तो कसा आहे? त्याला दवाखान्यात घेऊन गेले आहेत. तो खूप रडत होता. गट्टू, चिंकी, आता आम्ही फटाके नाही लावत आहोत. तुम्हीही नका लावू, खूपच धोकादायक असतात. बघितलं गट्टू आणि चिंकी, आम्ही तुम्हाला हेच समजावून सांगत होतो. दरवर्षी अनेक मुलं फटाक्यांमुळे जखमी होतात. काही मुलं तर कायमची अपंग होतात. म्हणून फटाक्यांपासून दूर राहावं. सॉरी आई आणि बाबा, आम्हाला फटाक्यांचे दुष्परिणाम समजले आहेत. आता आम्ही फटाके उडवणार नाही. गट्टू बंटीला विचारतो, आता तुम्ही सगळे काय करणार आहात? सगळेजण घाबरले आहेत. आता आम्ही घरी जाऊन झोपू. बंटी बेटा, तुम्ही घाबरू नका. आपण फटाके वाजवू शकत नाहीत, पण तुम्ही बनवलेला जो किल्ला आहे त्याला दिव्यांनी सजवू तर शकतो ना? अरे हो, ही तर खूप चांगली कल्पना आहे. तर मग चला. सर्वजण किल्ल्याजवळ एकत्र येतात आणि खूप सारे दिवे घेऊन किल्ला सजवायला लागतात. दिव्यांच्या प्रकाशात किल्ला उजळतो. अशा प्रकारे गट्टू आणि चिंकी फटाके मुक्त दिवाळी साजरी करतात. भाऊबीजेची भेट. दिवाळीची सुट्टी चालू होती. चिंकीला चित्र काढण्याची खूपच आवड होती. ती तिच्या खोलीमध्ये चित्र काढत होती. तिच्याकडे एक मोठा कलरचा बॉक्स होता, ज्यामध्ये सगळ्या प्रकारचे रंग होते. चित्र काढताना अचानक कलर बॉक्सला धक्का लागतो आणि बॉक्स फरशीवर सांडतो. आवाज ऐकून आई येऊन बघते तर चिंकी रडत असते आणि कलर बॉक्स तुटून सगळे रंग फरशीवर पसरलेले असतात. आई, माझा कलर बॉक्स तुटला. आता मी चित्र कसं काढणार? चिंकी जोरात रडायला लागते. आई खूप समजावते, पण ती काही ऐकत नाही. आणि हे बघून गट्टू दुःखी होतो. अरे, माझी प्रिय बहीण रडत आहे. तिचा तर कलर बॉक्स तुटला. आज भाऊबीज आहे, मी तिला असं रडू देऊ शकत नाही. तेवढ्यात गट्टूच्या डोक्यात एक कल्पना येते. आयडिया. चिंकीच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा आणि भाऊबीजेची भेट देण्याचा हा एकच मार्ग आहे. असं बोलून गट्टू पळून जातो. आई भाजी खरेदी करत होती. 10 रुपये झाले ताई. आई 20 रुपयांची नोट देते. भाजीवाली उरलेले 10 रुपये सुट्टे करून परत देते. अहो, सुट्टे सांभाळणं अवघड होतं. नोट द्या. ठेवा ओ, लोक सुट्टे मागतात आणि तुम्ही नोट मागताय. आई बाबांना सुट्टे देते तर बाबा म्हणतात,
माझ्याकडे खूप चिल्लर आहे, अजून नाही सांभाळू शकत. एक काम कर ना, गट्टूच्या पिगी बँकेत टाक. आई चिल्लर टाकण्यासाठी गट्टूच्या रूम मध्ये जाते, तर पिगी बँक गायब असते. अरे हे काय, पिगी बँक कुठे आहे? अहो ऐका, पिगी बँक पण गायब आहे आणि गट्टू पण. गट्टू पिगी बँक घेऊन पळत पळत स्टेशनरीच्या दुकानात पोहोचला. काय पाहिजे बेटा? कलर बॉक्स पाहिजे. कोणता देऊ? जो सगळ्यात चांगला असेल तो द्या. दुकानदार एक मस्त कलर बॉक्स घेऊन येतो. सगळ्यात चांगला आहे, बाजारात नवीन आहे, 350चा आहे. मोजून घ्या, किती आहेत ते. दुकानदार पैसे मोजतो. बेटा 340 आहेत, 10 रुपये कमी आहेत, नंतर दे. कलर बॉक्स घेऊन जा. नाही, हा कलर बॉक्स मला माझ्या बहिणीला भेट द्यायचा आहे, माझ्या पैशातून. मी बाबांकडून पैसे नाही घेऊ शकत. प्लीज तुम्ही मला काही काम द्या. 10 रुपयांच्या बदल्यात मी काही काम करून देईल. असं आहे तर तू हे घेऊन जा, मी 10 रुपये माफ करतो. नाही काका, तुम्ही तुमचे नुकसान नका करू. मी काहीतरी कामच करीन. गट्टूचं बोलणं ऐकून दुकानदार भाऊक होतो. ठीक आहे, आज आमचा सफाईवाला भाऊबीजेसाठी गावाला गेलाय, तर 10 रुपयांच्या बदल्यात तू दुकानाची सफाई कर. गट्टू आनंदाने स्वीकारतो आणि सफाई करण्यास सुरुवात करतो. झाडू मारतो. साफसफाईची सवय नसल्यामुळे तो त्रासतो. धूळ नाकात जाऊन शिंक येते, तरीही तो मागे हटत नाही आणि साफसफाई पूर्ण करतो. दुकानदार सफाई बघून खुश होतो. वा बेटा, आमचा मुलगा सुद्धा ही इतकी चांगली सफाई करत नाही. तू मन लावून काम केलंस. तुझी बहीण भाग्यवान आहे की तिला तुझ्यासारखा भाऊ मिळालाय. चल, कलर बॉक्स तयार आहे. गट्टू बॉक्स बघून खुश होतो, कारण दुकानदाराने रंगीत कागदाने बॉक्स पॅक केलेला असतो. थँक्यू काका, मी निघतो. बॉक्स घेऊन गट्टू उड्या मारत घराकडे जातो. रात्र होते. फटाक्यांनी आकाश उजळून निघतं आणि भाऊबीजेचा कार्यक्रम सुरू होतो. चिंकी गट्टूला कुंकू आणि अक्षदा लावते, ओवाळते, गट्टूला मिठाई भरवते. भाऊ गट्टू, बहिणीने तर आपली जबाबदारी पार पाडली, आता तूही तुझं कर्तव्य पार पाड. तुझ्या बहिणीला भेट दे. तुम्ही पण कमाल करता. तो बिचारा कुठून आणणार भेट? नाही आई, मी माझ्या बहिणीसाठी भेट घेऊन आलो आहे. हे ऐकून आई बाबा आणि चिंकी देखील चकित होतात. खरंच दादा, तू माझ्यासाठी भेट आणली आहेस? हो चिंकी, पटकन आणतो. गट्टू भेट आणतो आणि चिंकीला देतो. काय आहे ह्याच्यामध्ये? उघडून बघ. चिंकी रंगीत कागद काढते, तर त्यामध्ये कलर बॉक्स असतो. चिंकी खूप खुश होते. थँक्स दादा, मला हाच कलर बॉक्स पाहिजे होता. मी बाबांना हाच मागणार होते आणि तू माझ्यासाठी आणलास. आज तुझा कलर बॉक्स तुटला तेव्हा मला खूप वाईट वाटलं. मग मी माझी पिगी बँक तोडली. तरीही 10 रुपये कमी होते म्हणून दुकानात साफसफाई केली आणि हा बॉक्स आणला. आता तू खुश आहेस ना? चिंकी गट्टूला मिठी मारते. भावा बहिणीचं प्रेम बघून आई बाबांच्या डोळ्यात पाणी येतं.